हे बघा मस्त आता थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले भाजीत. मस्त शेंगदाणे आता फ्राय करते तेलामध्ये. शेंगदाणे फ्राय झाले आता मस्त, त्यांना तेल सुटेल आता मस्त शेंगदाण्यांना. आता थोडीशी लाल चटणी टाकून आपण जिरं लसूणची चटणी तेलामध्ये चटणी टाकून घेतली जिरं लसूणची. थोडंसं पाणी घालूया, मस्त तेल सुटेल मग भाजीला. परत तेल पाणी टाकूया, थोडं पाणी घालायचं, थोडं नावाला फक्त. परत भाजी टाकून द्यायची. कसं तेल सुटत आहे भाजीला, मस्तपैकी तेल सुटत आहे भाजीला. थोडं पाणी घालूया म्हणजे मसाला चांगला शिजला जातो तेल पाण्यामध्ये. तेल पाण्यामध्ये मस्त मसाला शिजून जाणार. हे बघा इथे छान तेल सुटलं आहे. थोडेसे तेलामध्ये भाजी बनवायची, असं पाणी सुटतं तेलाला. चवीनुसार मीठ घालायचं. हे मीठ घालत आहे चवीनुसार. भाजीमध्ये लागलं तर नंतर टाकलं जाईल, तर खारं नको व्हायला. थोडीशी हळद टाकूया भाजीला. हळदीने मस्त कलर येतो भाजीला छान. मस्त तेलामध्ये वाफवून जाते हळद पण छान मस्त. भाजी होऊन तयार होणार. गॅस थोडा मोठा केला मी आता. पटकन तेल मसाला तेलामध्ये तळ झाला पाहिजे फ्राय. किती छान तेल सुटलं भाजीला. छान तेल सुटलं भाजीला मस्तपैकी. वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे असे थोडेसे शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये आणि त्यांना थोडंसं ठेचून घेतलं वाटाण्यांना. आता पण वाटाणे टाकून घ्यायचं. जास्त पाणी पण नको भाजीला. थोडीशीच भाजी बनवायची, बस एवढं भरपूर होऊन जाणार. मस्त शिजून जाणार भाजी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा. छानसे आता मस्त शिजून अशी घट्ट येईल भाजी पुन्हा. पण मला मला ते एडिटिंग वगैरे काय म्हणतात ते जमत नाही, म्हणून असं साधा सरळ व्हिडिओ टाकत आहे मी. मला व्हिडिओ वगैरे जमत नाही बनवायला, एकदम साधा सरळ व्हिडिओ आपला. जय खानदेश, जय खानदेश. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता गॅस आपण कमी करून घेऊया. आता कमी गॅसवर मस्त भाजी शिजेल मस्त छान. थँक्यू. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय खानदेश.